हे आहेत एकदम सॉफ्ट आणि फ्लफी असे बटर नान। त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, 3 ते 4 चम्मच तेल। आता यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ, अर्धा चम्मच बेकिंग पावडर, अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि अर्धा चम्मच आपल्याला पिठी साखर घालायची। सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरज असल्यास थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता अर्धा तास रेस्टसाठी ठेवायचं। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघाल अगदी सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे। वरून थोडंसं तेल घालायचं आणि हव्या त्या आकाराचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। पोळपाटाला थोडं तेल लावून त्यावर हा गोळा ठेवायचा। त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कलोंजी किंवा काळे तेल देखील चालतात ते लावून घ्यायचे आणि लाटून घ्यायचं। आता आतल्या बाजूला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावलेली बाजू तव्याला किंवा कढईला चिकटवून घ्यायची आहे। इथे मी मोठी कढई घेतली आहे, त्यामुळे माझे 4 ते 5 नान सहज या कढईमध्ये एका दमात तयार होणार आहेत। आता एका साइडने भाजल्यानंतर दुसऱ्या साइडने देखील भाजून घ्यायचे आणि मस्त सुपर सॉफ्ट असे आपले हे नान तयार झालेले आहेत। एकदा नक्की ट्राय करा।